ओम शांती. आज 28/6/2026 अव्यक्त बापदादांचे महावाक्य आहेत. पुनर्चलित मुरली आहे 30/11/2010. आज बाबांनी विशेष 5 स्वरूपाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि बाबांना आपण आपला संसार समजतो, तर बाबांचे संस्कार आणि आपले संस्कार सारखे कसे करायचे, समान असायला हवे, आपणही बाबांसारखं बनायला पाहिजे, या बाबतीत बाबांनी सांगितलं. मनमनाभवचा मंत्र यूज केल्यानंतर, वापरल्यानंतर काय फायदा होतो ते सांगितलं. त्याग तपस्येच्या द्वारे सफलता प्राप्त कशी होते या बाबतीतही बाबांनी आज विशेष सांगितलेला आहे. चला तर आजचे अव्यक्त बापदादांची महावाक्य ऐकूया. मुरलीचं टायटल आहे प्रत्येक तासाला 5 स्वरूपाचा अभ्यास करून मनाला शक्तिशाली बनवा. बाबाच आपला संसार आहे, तर संस्कार पण बाबांसारखे बनवा. आज बापदादा सर्व एकदेशी मुलांना भेटण्यासाठी आलेले आहेत, कारण सर्वांचं मूळ देश एकच आहे, परमधाम. आज बापदादा सर्व मुलांचे विशेष 5 स्वरूप पाहत आहेत. त्यातील पहिलं स्वरूप आहे ज्योतिबिंदू स्वरूप, चमकदार, अतिसूक्ष्म. दुसरं स्वरूप आहे देवता स्वरूप, न्यारं स्वरूप आहे आणि तितकंच प्रिय आहे. तिसरं स्वरूप आहे मध्यमध्ये पूजनीय स्वरूप. चौथं स्वरूप आहे ब्राह्मण स्वरूप, परंतु संगम युगवासी आणि महान स्वरूप. ब्राह्मण स्वरूप महान स्वरूप आहे. 5वं स्वरूप आहे फरिश्ता स्वरूप. आज बापदादा मनाला एकरस बनवण्याचा व्यायाम शिकवत आहे. दिवसभरात 5 स्वरूपाचा अभ्यास करा. ही एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे मनाचा. अनुभव करा, जे रूप आपण विचार करत आहोत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत का? 5 स्वरूप सांगितले ना, ज्योतिबिंदू स्वरूप, देव स्वरूप, मध्यमध्ये पूज्य स्वरूप, ब्राह्मण स्वरूप आणि फरिश्ता स्वरूप. तर या स्वरूपाचा विचार करत असताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता का, असा प्रश्न बाबांनी आपल्याला विचारलाय. प्रत्येक तासामध्ये 5 सेकंद ड्रिल, व्यायाम जरूर करा. 5 सेकंद नाही, 5 मिनिट करा. मनाला या अभ्यासामध्ये व्यस्त करा. जसे शारीरिक व्यायाम शरीराला निरोगी बनवतात, तसे हा 5 स्वरूपाचा व्यायाम मनाला शक्तिशाली बनवतो. त्यामुळे प्रत्येक तासामध्ये 5 सेकंद, 5 मिनिट वेळ काढून हा अभ्यास जरूर करायला पाहिजे. हा अभ्यास अनेक वेळा जर केला, प्रत्येक कल्पात केलेला आहे, अनेक वेळेला केलेला आहे, प्रत्येक कल्पमध्ये केलेला आहे, आणि स्वतःचं स्वरूप आपल्या समोर असेल, आपलं स्वतःचं स्वरूप समोर आणणे काहीही अवघड नाही. बाबा स्मृती करून देतात, कारण काही जणांना 5 स्वरूपाचा अभ्यास किंवा त्याच्या स्थितीमध्ये टिकणं अवघड वाटतं, म्हणून बाबा आठवण करून देतात की आज नाही करत आहे हा अभ्यास, तुम्ही पूर्वी पण केलेला आहे, कल्प केलेला आहे, म्हणून स्वतःचं स्वरूप समोर आणण्यासाठी काही अवघड नाही. काही मुलं याचा अभ्यास करू इच्छितात, परंतु मन दुसरीकडे जाते. आता जितका वेळ मन लावायचं असतं तितका वेळ लागत नाही, तिथे लावण्याच्या ऐवजी व्यर्थ मध्ये जातं, अयथार्थ विचार येतात.
कधी मनात आळस आणि कंटाळा येतो, तर 5 स्वरूपाचा अभ्यास करण्यामध्ये इतके सारे विविध विघ्न आज बाबांनी सांगितलेले आहेत जे मुलांना पडतात. तर बाबा म्हणतात कार्य किंवा कर्म करावेच लागणार आहे. यज्ञ सेवा, विश्वसेवा करावीच लागणार आहे. परंतु मध्ये मध्ये 5 मिनिट हा अभ्यास जरूर करायला पाहिजे. वारंवार जर अभ्यास केला तर कार्यात सुद्धा एक नशा राहील. कारण बाबांचा मंत्र कोणता आहे? मनमना भव. आणि हाच मंत्र आहे, मनमना भवचा मंत्र मायाजीत बनवण्याचा यंत्र आहे. हा जे मनमना भवचा मंत्र आहे मायाजीत बनवण्याचे यंत्र आहे. म्हणून बाबा म्हणतात मध्ये मध्ये हा अभ्यास जरूर करा. पुढे बाबांनी सांगितलं की सेकंदामध्ये फुल स्टॉप लावण्याचा अभ्यास म्हणजेच मनमनाभव. आणि मनमनाभवचा अभ्यास सेकंदामध्ये फुल स्टॉप लावण्यामध्ये मदत करतो. बाबा सांगतात विश्व परिवर्तन करायचे आहे, मग आधी मनाला शक्तिशाली बनवावं लागेल ना. मनाला शक्तिशाली बनवण्याच्या पुरुषार्थ मेहनत आपण स्वतः आपल्यावरती करावा लागेल. बाबा म्हणतात कर्मेंद्रियांना आज्ञेप्रमाणे चालवण्याची सवय लावा. ही जी कर्मेंद्रिय आहेत आत्म्याच्या आज्ञेप्रमाणे चालतात का, ही पाहण्याची आवश्यकता आहे. आम्हाला मनजीत जगज्जीत बनायचे आहे. म्हणून बाबा म्हणतात समाप्तीचा वेळ येण्यापूर्वी अभ्यास करा. जगज्जीत बनायचंय परंतु आधी मनजीत बनायचं आहे. पुढे बाबांनी सांगितलं मेरा बाबा म्हणून तुम्ही बाबांवरती अधिकार घेतला, परंतु मायाचे सुद्धा मुलांशी खूप प्रेम आहे. बाबांच्यात मुलांशी प्रेम आहे का? कारण अर्धा कल्प मुले मायाच्या अधीन राहिलेली आहेत, मायाच्या म्हणण्याप्रमाणे वागलेली आहेत. त्यामुळे मायाचं सुद्धा बाबांच्याच मुलांशी प्रेम आहे. माझा बाबा, प्रिय बाबा असं जर म्हटलं ना तर बाबा मदत द्यायला तयार आहे. मनातून शब्द आला पाहिजे माझा बाबा, प्रिय बाबा. एकदा जर म्हटले ना तर 1000 वेळा मदत करण्यासाठी बाबा बंधायमान आहे. आपण एकदा म्हटलंय माझा बाबा, मनातून म्हणायचंय प्रिय बाबा, तर 1000 वेळेस बाबा आपल्याला मदत करण्यासाठी बंधायमान आहेत. फक्त वेळेवर या अनुभवास प्रत्यक्षात आणायचा आहे. जेव्हा आपल्याला खूप अति आवश्यकता आहे, तसं तर बाबांना आपल्याला विसरायचंच नाहीये, परंतु बाबा आठवले पाहिजे आणि मनातून हा शब्द आला पाहिजे माझा बाबा, तर बाबा मदत नक्कीच करणार. बाबांना मुलांच्या एका गोष्टीवर हसायला येतं. बाबा कशामुळे हसतात मुलांवरती? कारण मुले बाबांना म्हणतात बाबा आपणच माझा संसार आहात. बाबा म्हणतात की जर बाबाच संसार आहे तर मग हे संस्कार कुठून आले? जे रावणाचे वाईट संस्कार आहेत हे कुठून आले जर बाबाच आपला संसार आहे? प्रश्न विचारतात बाबा. मग हे संस्कार कुठून आले? समय प्रमाण वेळेनुसार हा संस्कार शब्दच मिटवून टाका म्हणे. बाबांनी अभ्यास दिलाय, हा संस्कार शब्द मिटवून टाका आणि त्यासाठी दृढ संकल्पाची गरज आहे. करूत, बघूत, गे गे हा शब्द बाबाला आवडत नाही. म्हणून बाबा म्हणले दृढ संकल्पाची आवश्यकता आहे. बाबा म्हणतात
स्वतःमध्ये या संस्कारांना संपवण्याची तारीख निश्चित करा आणि जे ठरले आहे ठरलेल्या तारखेस करतील बाबा त्यांचा उत्सव साजरा करतील. आधी तारीख निश्चित करायची, तारखेस ज्या तारखेस ठरलं ते कंप्लीट जर केलं तर बाबा त्याचा उत्सव सेरेमनी साजरी करतील. जेव्हा मास्टर सर्व शक्तिवान आहात तर मग संकल्प पूर्ण करणे ही पण एक शक्ती आहे ना. आपण जे संकल्प करतोय तो संकल्प पूर्ण करणे ही सुद्धा काय आहे, शक्ती आहे. याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी आज केलेलं आहे. आणि बाबा पुढे सांगतात की डबल पुरुषार्थ करून भले लास्ट आलेले आहेत, शेवटी आलेले आहेत, परंतु तीव्र पुरुषार्थ करून पुढे फास्ट आणि फर्स्ट मध्ये जाण्याचा पूर्ण चान्स आहे, संधी आहे. एक पाऊल तुमचे आणि 1000 पाऊल बाबांचे मदतीचे नक्कीच असतील. मग बाबांनी दिल्ली आणि आग्रा या ग्रुप सोबत जे सेवेसाठी आलेले आहेत त्यांच्याशी वार्तालाप केला. बाबा म्हटले की भाषणवाले बिझी आहेत, परंतु असे कार्य करणाऱ्यांच्या सोबत काही जण आहेत तर त्यांना तर काही कार्य नाहीये. असे कार्य काढा की ज्यामध्ये बाकी सर्व व्यस्त झाले पाहिजे. कोणते बाबांनी अभ्यास दिला, कोणते सेवा केंद्र 6 महिने निर्विघ्न असे करून दाखवा. एक तरी सेवा केंद्र असं करून दाखवा. सेवेत बनविलेल्या नियमामध्ये निर्विघ्न बना. सेवेतही निर्विघ्न बनायचे आणि बनवलेल्या नियमामध्ये सुद्धा निर्विघ्न बनायचे. आणि आग्रावाल्यांसोबत बाबा बोलताना म्हणतात, जसे आग्रामध्ये ताजमहल आहे तसे काही अशी नवीन सेवा शोधा. कधी करणार मेळा, नवीनता, असं बाबांनी विचारलं. आणि मग बाबांनी एक एक टायटल एक एक मुलांना देत एक एक विस्तृत विश्लेषण केलेल्या मुख्य पॉइंट्सला घेऊन एक एक मुलांना विशेष याद प्यार दिला. सुप्रभात, नमस्ते नमस्ते. आपणही म्हणायचं आहे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं वरदान आहे, त्याग आणि तपस्येद्वारा सेवेत सफलता प्राप्त करणारे सर्वांचे कल्याणकारी आत्मा भव. जसे स्थूल अग्नी दुरूनच आपला अनुभव करविते, तसे आपल्या त्याग तपस्येच्या द्वारे तपस्येची झलक दुरूनच अनुभव सर्वांना झाली पाहिजे, ज्याद्वारे सर्वजण आकर्षित होतात. आकर्षित करता येईल. सेवाधारी सोबत त्यागी आणि तपस्वी मूर्त बनायचं आहे, तेव्हा सेवेचे प्रत्यक्ष फळ दिसेल. त्यागी म्हणजे कोणतेही जुने विचार, जुने संस्कार दिसू नयेत. आणि तपस्वी म्हणजे बुद्धीची स्मृती दृष्टीने आत्मिक स्वरूपाशिवाय काहीच नाही दिसावे. खूप सुंदर व्याख्या बाबांनी सांगितलेली आहे. त्यागी म्हणजे काय, जुने विचार आणि संस्कार समाप्त. आणि तपस्वी म्हणजे बुद्धीमध्ये ज्या स्मृती आहेत किंवा दृष्टीमध्ये जो आत्मिक स्वरूप आहे तो स्पष्ट असावा. जे पण विचार येतील त्यात प्रत्येक आत्म्याचे कल्याण सामावलेले असावे, तेव्हाच म्हणता येईल सर्वांचे कल्याणकारी आत्मा. आजचा सुविचार आहे, देहभानापासून दूर जाण्यासाठी चित्र न पाहता चैतन्य व चरित्र यास पहावे. देहभानाला तोडायचं जर असेल तर चित्र अर्थात शरीर पाहण्याच्या ऐवजी चैतन्य अर्थात आत्मा व चरित्र अर्थात संस्कार
किंवा व्यवहारच पाहावा. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्यासाठी स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशक्तीला धारण करा. आजचा महत्वाचा पॉइंट आहे, तुम्ही सर्व मास्टर विश्व निर्माता आहात या स्मृतीने निर्माणतेच्या गुणास सहज धारण करायचे आहे. जिथे निर्माणता असेल तिथं सरलता सहज आहे आणि जिथे निर्माणता आणि सरलता आहे तिथं अन्य गुण, दुसरे गुण आपोआपच येतील. ही स्मृती ठेवली तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या परिस्थिती येतात त्या लहानपणीचा खेळ वाटतील आणि त्याचा प्रभाव आपल्या अवस्थेवर पडणार नाही. याचं सुंदर विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. 5 स्वरूपाचा अभ्यास, बाबांच्या संस्कारांना आपल्या संस्कारामध्ये पूर्ण आचरणात आणणे, खूप सुंदर अभ्यास बाबांनी दिलेला आहे. निश्चितच हा आपण अभ्यास करूया. ओम शांती.